महाघोटाळ्यानंतर आता महाफसवणूक. गाडेगव्हाणमध्ये महिला सरपंचाच्या जागी पतीकडूनच बनावट स्वाक्षऱ्या. ग्रामसेवकाच्या समोरच शासकीय कागदपत्रांची छेडछाड. सरपंच अनिता बनकर यांचे पती ज्ञानेश्वर बनकर आणि ग्रामसेवक पांडुरंग सवडे यांचे संगनमत. गटविकास अधिकाऱ्यांकडे फौजदारी कारवाईची मागणी. तालुक्यातील तोंडोळी गाडेगव्हाण गट ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराचे आणि मनमानी कारभाराचे एकापाठोपाठ एक काळे कारनामे चव्हाट्यावर येत आहेत. 2,32,000च्या चेक घोटाळ्यानंतर आणि पाणी टंचाईच्या त्रासानंतर आता थेट महिला सरपंचाच्या जागी त्यांचे पतीच शासकीय दस्तऐवजांवर हुबेहूब बनावट स्वाक्षऱ्या करत असल्याचा अत्यंत धक्कादायक आणि बेकायदेशीर प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर फसवणुकीत ग्रामसेवक स्वतः भागीदार असल्याचे समोर आल्याने संपूर्ण जाफराबाद तालुक्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तोंडोळी गाडेगव्हाण गट ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ अनिता ज्ञानेश्वर बनकर या महिला राखीव जागेवरून निवडून आल्या आहेत. मात्र गावाचा कारभार आणि शासकीय अधिकार त्यांचे पती ज्ञानेश्वर सखाराम बनकर हेच बेकायदेशीरपणे चालवत आहेत. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे ग्रामपंचायतीच्या अधिकृत कामकाजाच्या कागदपत्रांवर स्वतः सरपंच सौ अनिता बनकर यांनी स्वाक्षरी करणे कायद्याने बंधनकारक असताना त्यांचे पती ज्ञानेश्वर बनकर हे सरपंचांच्या नावाने बनावट स्वाक्षऱ्या करत आहेत. हे सर्व चालू असताना बाजूला ग्रामसेवक पांडुरंग सवडे हे स्वतः बसलेले होते. ग्रामसेवकाच्या समोरच हा कायद्याचा उघड भंग आणि शासनाची फसवणूक सुरू होती. यावरून या दोघांचे संगनमत असल्याचे स्पष्ट होत आहे. भारतीय कायद्यानुसार आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या जागी त्यांच्या नातेवाईकाने किंवा पतीने स्वाक्षरी करणे, शासकीय बैठक चालवणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकरणात संबंधित महिला सरपंचाचे पद तात्काळ रद्द होऊ शकते. बनावट स्वाक्षऱ्या करणाऱ्या पतीवर आणि त्याला साथ देणाऱ्या ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हा दाखल होऊन अटकेची कारवाई होऊ शकते. गाडेगव्हाण आणि तोंडोळी या दोन्ही गावांमध्ये सध्या याच विषयाची उलटसुलट चर्चा रंगली आहे. आधी विकास कामे न करता मर्जीतील लोकांना 58 हजारांचे चेक वाटले, गावाला पाण्यासाठी तहानलेले ठेवले आणि आता चक्क बनावट स्वाक्षऱ्या करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे. अशा तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटत आहेत. या गंभीर प्रकारानंतर जाफराबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या प्रकरणाची दखल घेऊन सरपंच, त्याचे पती ज्ञानेश्वर बनकर आणि ग्रामसेवक पांडुरंग सवडे यांच्यावर तात्काळ निलंबनाची व फौजदारी गुन्ह्याची कारवाई करणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलने पोलखोल ग्रामपंचायतचे महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलचे मुख्य संपादक गजानन पाटील देठे यांनी घेतलेला खास आढावा पाहूयात. एकदा वसुली बी दोन्ही गावाची आपण थोडीफार एकदा सुरुवात करून दिली यायला, ही बी करायला काही अडचण नाही येणार त्याला. नाही अडचण म्हणजे काय होतं, एक दोन दिवस आपण एक दिवस घेऊन हा आणि ते याच्याकडं पाणी पुरवठा कर्मचाऱ्याजवळ यादी ते वसुली जातं. साहेब लोक तपासण्या करणार नाही आपण वसुली पाहिजे साहेब, खात्याला जमा खात्याला जमा पाहिजे. ठीक आहे, साहजिक आहे. आपण आता इथं